रमेश म्हात्रेची जेलमधून सुटका करण्यात आलेली आहे। आधारवाडी जेलमधून म्हात्रेची सुटका करण्यात आली। रमेश म्हात्रे आता गोव्याला रवाना होतोय। हायकोर्टाची रमेश म्हात्रेला महाराष्ट्र बंदी असूनही कायम आरोपपत्र दाखल होईपर्यंत गोव्यातच त्याचा मुक्काम करण्यात आलेला आहे। मारकुट्या नगरसेवकाला आता महाराष्ट्र बंदी असणार आहे। हायकोर्टाची रमेश म्हात्रेला आता त्याला दिलासा मिळालेला आहे, मात्र त्याला महाराष्ट्र बंदी करण्यात आलेली आहे। त्याची रवानगी आता थेट गोव्यामध्ये करण्यात आलेली आहे। गोव्यामध्ये सुद्धा तो तिथल्या पोलीस ठाण्यामध्ये त्याला हजेरी लावण्याचे सुद्धा आदेश हायकोर्टाने दिले। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझी सहकारी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत आहे। ज्योत्स्ना, अखेर निकाल लागला आणि या मुजोर रमेश म्हात्रेच्या त्याला दिलासा मिळाला, त्याची जामिनावरती सुटका झाली, मात्र त्याला महाराष्ट्र बंदी करण्यात आली। आज त्याची जेलमधून सुटका करण्यात आली, गोव्याला रवानगी करण्यात आली। काय माहिती आहे? सिद्धेश अगदी बरोबर आहे। तब्बल 20 दिवसानंतर जे आहे ते रमेश म्हात्रे शिंदे शिवसेनेचा नगरसेवक जे आहेत त्याला आता बाहेर सुटका जी आहे ती मिळाली आहे। तुरुंगाबाहेर जरी सुटका मिळाली असली तरी महाराष्ट्रामध्ये येण्यास किंवा महाराष्ट्रामध्ये सध्या स्थितीला राहण्यास जे आहे ते रमेश म्हात्रे यांना जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयाकडनं बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळे रमेश म्हात्रे जे आहे ते आता गोव्याला जाणार असल्याची माहिती सुद्धा मिळते। मात्र रमेश म्हात्रे हे ज्या ठिकाणी स्थायिक असतील त्या ठिकाणी त्यांना संबंधित स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये त्यांना हजेरी द्यायची आहे, अशी सुद्धा सूचना न्यायालयाने रमेश म्हात्रे यांना दिलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाचं जर पाहायला गेलं तर रमेश म्हात्रे यांनी एका महिला डॉक्टरला शिवीगाळ आणि हात उगारला होता आणि त्याचमुळे रमेश म्हात्रे जे आहे त्यांच्यावरती प्रशासनाकडनं दिरंगाईने कारवाई करण्यात आली होती। ही कारवाई तत्काळ झाली नव्हती आणि त्यानंतर जे आहे एकंदरीतच आता अखेर रमेश म्हात्रेची रवानगी जी आहे ती आता गोव्याला करण्यात आलेली आहे। धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।